नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 11 जूनचा भाग बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच इथे अवनी आता हॉस्पिटलमध्ये आलेली असते. तिची आई आता तिथेच टेन्शनमध्ये बाकड्यावरती बसलेली असतानाच अवनी धावत येते. आई, आता तिच्याबरोबर राजाही आलेला असतो. आता मात्र अवनी आणि राजाला बघताच आता अवनीची आई भडकते. काय गे, कुठे चाललीस? तोंड वर करून इकडे येताना तुला लाज नाही वाटली? त्यावर अवनी म्हणू लागते, आई आई प्लीज, मला एकदा बाबांना बघायचे, मला बघू दे ना, त्यांची तब्येत कशी आहे? त्यावर लगेच अवनीची आई पटकन ICUच्या केबिनसमोर येऊन उभी राहते. बास, अगं स्वतःच्या बापाची इमेज खराब करताना, मातीत मिसळताना तुला काहीच वाटलं नाही, आणि आता जेव्हा त्यांच्या जीवावर बेतलंय तेव्हा तुला त्यांची तब्येत बघायची लाज नाही वाटली तुला हे सगळं करताना? त्यावर अवनी म्हणू लागते, प्लीज आई मला जाऊ दे. तेव्हा तिची आई म्हणू लागते, अगे, स्वतःचा संसार मातीत मिसळून आता माझा संसार मातीत मिसळायला आली का? जमणार नाही, मी तुला त्यांच्या जवळही जाऊ देणार नाही. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, प्लीज आई. त्याच वेळेस अवनीची आई जोरदार दिशी अवनीच्या कानाखाली ओढते. आता मात्र हा मोठू विवान लांबनं डोकावून हे सगळं बघत असतो. त्याला तर खूप आनंद होतो. त्याच वेळेस आता अवनी म्हणू लागते, आई प्लीज प्लीज, मला एकदा बघू दे ना गं, मला बाबांची तब्येत बघायची. त्यावर लगेच आता अवनीची म्हणू लागते, खबरदार खबरदार हं. अगं, पळून जाताने त्या ड्रायव्हर बरोबर लग्न करताने तू तुझ्या आईवडिलांचा एकदा तरी विचार केला नाही ना? तुला त्या ड्रायव्हरशी लग्न करायचं होतं ना? मजा मारून झाली? चल निघ इकडनं, लगेच निघ, इथे ना थांबायचं सुद्धा नाही. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, आई प्लीज. तेव्हा तिची आई ओरडते, निघ म्हटल्यानंतर निघायचं. अगं, जगाची नाही तर निदान मनाची तरी लाज वाटू द्यायची. काहीच वाटलं नाही तुला हे सगळं करताना? लाज कशी वाटली नाही? त्याच वेळेस आता अवनीच्या आईचा आरडाओरडा नर्स ऐकतात. त्या धावतच बाहेर येतात. काय चाललं हो तुमचं? हे हॉस्पिटल आहे, एवढ्याने कोणी ओरडतं का हॉस्पिटलमध्ये? गप्पा बसा, इथे आवाज करू नका. तेव्हा लगेच स्वाती म्हणू लागते, सॉरी, चुकलं. त्याच वेळेस आता लगेच अवनीची आई म्हणू लागते, स्वाती, हिला इकडनं बाहेर काढ, सांग हिला लगेच इकडनं निघून जा, हिचं पाऊलसुद्धा इथे मला नकोय. तेव्हा लगेच आता स्वाती म्हणू लागते, अवनी अवनी प्लीज, आत्ता तू इकडनं निघून जा. हे बघ, ताबडतोब तू इकडनं गेली तरच भलं आहे सगळ्यांचं. बाबांची तब्येत खूप खराब आहे, त्यात आणखीन टेन्शन देऊ नको अवनी, तू निघ इकडनं. तेव्हा अवनी म्हणू लागते, स्वाती वहिनी प्लीज, माझं कोणीतरी ऐकून घ्या ना, मला बाबांची तब्येत बघायची प्लीज. पण मात्र आता अवनीची आई म्हणू लागते, बास, सांगितलेलं कळत नाही? निघ म्हटलं ना, इकडनं निघायचं. आता स्वाती लगेच अवनीला तिकडनं बाजूला घेऊन जाते. अवनीची आई तिथेच बाकड्यावरती बसून रडत असते. त्याच वेळेस आता मोठू विवान मात्र खूप खुश झालेलं असतो. तर त्यानंतर इकडे आता यशादादा, पाण्या आणि धन्या सगळ्यांना मात्र खूप टेन्शन आलेलं असतं. नमी आलेली असते. तेव्हा लगेच नमी म्हणू लागते, काय अटॅक आलाय त्यांच्या बाबांना? अरे देवा, त्यांना काही होऊ देऊ नको रे. जर त्यांना काही झालं ना तर मग खूप अवघड होईल रे. पोरीच्या जीवावर आयुष्यभर ठिपका लागेल की हिच्यामुळेच झालं आहे समजा. असं काही होऊ देऊ नको रे बाबा. असे आता नमी म्हणत असताना सुली बाहेर येते. आता सुलीला खूप आनंद होतो. तेव्हा लगेच ती ओरडतच म्हणू लागते, आला आला, तो बघा तिकडनं धन्या आला, तुमचा बाप आला रे, धन्या बघ की. आता सगळेजण अण्णांकडे बघू लागतात. अण्णांची सायकल आलेली असते. तेव्हा लगेच आता सुली म्हणू लागते, धोंड्या, अरे कुठे आहे तुझी सून? लय नाचत होतं ना सून आली म्हणून, डान्सिंग लाइटिंग डान्सिंग लाइटिंग. अरे मग आता नाच की. अरे धोंड्या, अरे नाच की नाच. आता धोंड्यांना एक नाही दोन नाही, गप्पच. तेव्हा सुली म्हणू लागते, नाही नाचायचंय तुला? मग थांब, मीच नाचते. आता आतमधनं लगेच सुनी गाण्याचा टेप घेऊन येते आणि मस्त गाणं लावते आणि डान्सिंग लाइटिंग असा छान असा डान्स करू लागते. त्यावर लगेच धोंड्यांना म्हणू लागतात, बघा, इतक्या वेळ तो दात्या माझ्या छाताडावरती नाचत होता आणि आता ही कावळी नाचते माझ्या छाताडावरती. रक्ताची नातीच ना घरभेदी आपली. त्यांना ना माझं फक्त दुःख बघवलं जातं, सुख नाही. त्याच वेळेस आता लगेच गाणं बंद करतात. सुली म्हणू लागते, ए धोंड्या, जिभीतल्या जिभीत तोंडात काय बोलतो रे? मोठ्याने बोल, काय म्हणत होता? मला कावळी म्हणत होता? ए, कावळी नाही आहे मी, कारण माझा शाप खरा ठरला आहे. अरे तुझी सून पळून गेली. बोल ना, गेली ना पळून? मी म्हटलं होतं तुझ्या घरात बाईचा आशीर्वाद लागूच शकत नाही, फक्त बाईचा शापच लागू शकतो. आता बघ,
माझा शाप खरा ठरणार. डान्सिंग लाइटिंग कसं वाटतंय? त्याच वेळेस आता धोंड्यांना म्हणू लागतं, सुले तोंडाला आवर घाल. तेव्हा सुली म्हणू लागते, आवर कशाला घालू मी खरं बोलते. हे बघ, माझ्या वाट्याचं घर खातोय ना. बहिणीचं खाल्लेलं कधी बी भावाला पचत नाही आहे, म्हणून तुझ्या घराची अशी अवस्था झाली. अरे आधी तुझी बायको मेली, नंतर दुसरी बायको केली, ती पळून गेली, आणि आता तर जी सून आली होती ना, ती पण पळून गेली. म्हणजे तुझ्या घरात बाई टिकणारच नाही. तुझ्या पोरांचं कधी बी लगीन होणार नाही. तू असाच वनवन भटकशील आणि मरशील. हा शाप आहे या सुलीचा, लक्षात ठेव. त्यावर लगेच धोंड्यांना म्हणू लागतात, तू दुसऱ्यांच्याच घरात डोकावून बघ. स्वतःच्या घरात काय आग लागली ना ते तुला दिसत नाहीये. तेव्हा सुली म्हणू लागते, काय झालंय माझ्या घरात? माझ्या घरात समजा काही ठीकच आहे. माझ्या घरात हॅपीनेस होतोय. त्यावर लगेच आता धोंड्यांना म्हणू लागतात, हो अगं, स्वतःच्या नवऱ्याची कधीतरी विचारपूस करत जा. तुझा तो नवरा आहे ना, दुबईला जाऊन दुसरा संसार सुरू करून बसलाय. आता मात्र सुलीला धक्का बसतो. धोंड्या, खोटं काही बोलू नको, नाहीतर तुझ्या तोंडात किडे पडतील. बघ, माझा शाप खरा होईल. त्यावर धोंड्यांना म्हणू लागतं, मी कशाला खोटं बोलू? जी बातमी मला कळली ना तेच सांगायलोय. तुला सोडून तुझ्या नवऱ्याने दुसरा संसार सुरू केलाय, आणि एवढंच नाही तर तिला दिवस बी गेलेत बरं का. आता तुझा नवरा काय तुझ्याकडे परत येत नाही. आता तुझं वाटोळ झालं. तुझा नवरा गेला दुसऱ्याच्या हातात. आता मात्र सुली खूप भडकते. काय धोंड्या, तू जे बोलतोय ते जर खरं असेल ना, तर बघ, मी लगेच फोन लावून बघते. असे म्हणताच आता तातडीने सुली लगेच आपल्या घरात निघून जाते. त्याच वेळेस नमी येते. मामा, अरे काय बोलतोय तू? खरंच बाबांनी दुसरा संसार सुरू केला? त्यावर लगेच धोंड्यांना हसतच म्हणू लागतात, नाही ग बाई, तुझ्या आईच्या तोंडाला ब्रेक लावायचा होता ना, म्हणून जरा पिन मारली. आता मात्र सगळी भावंडं हसू लागतात. त्याच वेळेस नमी म्हणू लागते, एवढी मोठी पिन? आता माझ्या आईचं काही खरं नाही, काय करेल सांगता येणार नाही. तेव्हा लगेच धोंड्यांना म्हणू लागतात, नमे साईड प्लीज, मला जाऊ दे बरं. अण्णा लगेच आतमध्ये निघून जातात. त्याच वेळेस नमी आपल्या घरी निघालेली असते. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, यशादादा, मला लय टेन्शन आलंय रे. ते दोघे कसे असतील रे? त्यावर लगेच यशादादा म्हणू लागतो, टेन्शन घेऊ नका, जे होईल ते बघून घेतलं जाईल. तुम्ही जा बरं आता. चला डबे भरा आणि ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या कामाला निघा बरं. आता मात्र लगेच यशादादा, पाण्या सगळेजण कामासाठी निघालेले असतात. तर इकडे आता अवनी हॉस्पिटलमध्ये म्हणत असते, नाही, मी बाबांना भेटल्याशिवाय इकडनं नाही जाणार. तेव्हा लगेच तिची आई म्हणू लागते, हो, तुला तुझ्या बाबांची एवढी काळजी वाटते का? पळून जाताना या ड्रायव्हरशी लग्न करताना नाही काळजी वाटली? अगं, एकदा तरी आपल्या आईबाबांचा विचार केला तू? नाही केला. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, 5 मिनिट जरी आम्हाला उशीर झाला असता ना, तरी आज होत्याचं नव्हतं होऊन बसलं असतं. ते फक्त तुझ्यामुळे. त्यामुळे तुझी सावलीसुद्धा आम्हाला त्यांच्यावरती पडू द्यायची नाही आहे. चल निघ इकडनं. लगेच इकडनं तुझं काळं पाऊल काढ बाहेर. त्याचेच आता स्वाती लगेच अवनीचा हात पकडते. तिला ओढतच बाहेर घेऊन येते. तेव्हा अवनी म्हणू लागते, वहिनी अगं तू तरी ऐकून घे, प्लीज मला एकदा भेटू दे ना. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, प्लीज वहिनी, तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही सांग ना. त्यावर लगेच स्वाती म्हणू लागते, तुझ्यावर? अगं, तुझ्यावरती कसा विश्वास ठेवायचा अवनी? अगं, तू जे केलं आहे ना ते फार चुकीचं केलं आहे. तुला तुझी स्वप्न पूर्ण करायची होती ना. अगं, मग तू पळून जाऊन या ड्रायव्हरशी लग्न केलं. हे सगळं बाबांना सहन नाही झालं, आणि तुला वरनं त्यांचं काही पडलेलं नाही. त्यामुळे प्लीज अवनी, तू इकडनं निघून जा. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, नाही गं स्वाती वहिनी, मला बाबांचं खूप टेन्शन आलं आहे, मला भेटू दे ना. तेव्हा स्वाती म्हणू लागते, वा अवनी, अगं लग्न केल्यापासनं तू ना खरंच खूपच निर्भट झाली गं. अगं, बाबांच्या तब्येतीबद्दल कळालं तर तू काय म्हणाली? त्यांना काही झालं तरी मला फरक पडत नाही. तेव्हा लगेच राजा आणि अवनीला धक्का बसतो. हा मोठू मात्र गुपचूप हे सगळं ऐकत असतो, हसत असतो. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, काय मी असं म्हणाले तुम्हाला कोणी सांगितलं? तेव्हा स्वाती म्हणू लागते, विवानने सांगितलंय. त्यावर अवनी म्हणू लागते, वा, म्हणजे विवानने सांगितलं आणि तुम्ही लगेच विश्वास ठेवला? तुमच्या मुलीवर विश्वास नाही आहे का? तेव्हा लगेच स्वाती म्हणू लागते, हे बघ अवनी, माझा त्या विवानवर अजिबात विश्वास नाही आहे, पण त्याने सगळं काही महेशला सांगितलं आहे, तू बाबांबद्दल काय बोलली काय नाही ते. त्यामुळे महेश खूप भडकला आहे आणि तो कुठल्याही क्षणी इकडे येऊ शकतो. त्यामुळे प्लीज अवनी, तू इकडनं जा, नाहीतर इथे खूप मोठा राडा होईल गं. एकतर आधीच महेशला खूप टेन्शन आलं आहे. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, नाही, मी इकडनं जाणार नाही.
अवनी तिथे बाकड्यावरती बसते तेव्हा लगेच स्वाती म्हणू लागते, अवनी प्लीज तुला कळत नाही आहे का, प्लीज जा ना गं, जर महेश आला तर खूप अवघड होईल. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, कुठे जाऊ सांग ना, कुठे जाऊ, मला काही घर आहे का. त्याच वेळेस आता लगेच स्वातीला अवनीची आई आवाज देते. तेव्हा स्वाती म्हणू लागते, अवनी मला माहिती आहे तुझी काहीतरी बरोबर बाजू असेल गं, पण आत्ता ऐकून घ्यायला माझ्याकडे वेळही नाही आणि तशी परिस्थितीही नाही. आई मला बोलावत आहेत, मला आतमध्ये जावं लागेल, पण मी तुझं नक्की नंतर सगळं ऐकून घेईल. पण तोपर्यंत तू एक काम करशील का, तू माझ्या आईबाबांकडे राहायला जा, म्हणजे कसं आहे थोडे दिवस तुला तिकडे राहता येईल आणि नंतर काय करायचं ते आपण बघून घेऊया, चालेल. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, ठीक आहे. आता स्वाती आतमध्ये निघून जाते. त्याच वेळेस अवनीची आई म्हणू लागते, गेली का, ती इकडनं गेली का. तेव्हा स्वाती म्हणू लागते, हो गेली. त्याच वेळेस आता अवनी लगेच राजाजवळ येते. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम काळजी करू नका, समजा काही ठीक होईल. ते म्हणतात ना, होप लय तोप चीज असते, त्यामुळे तुम्ही ना जरा शांततेत घ्या. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, राजा मला थोडे दिवस स्वातीवहिनींच्या आईवडिलांकडे सोडतो का प्लीज. तेव्हा राजा म्हणू लागतो, हरकत नाही. आता मोटू मात्र हे डोकावून त्या दोघांचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, हे बघ राजा, हे सगळं ना माझ्यामुळे झालं आहे, माझ्यामुळे माझ्या बाबांची अशी अवस्था झाली. ते कशामुळे, या मंगळसूत्रामुळे. मी ना याला काढूनच टाकते. अवनी आत्ता आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र काढणार. तेच राजा म्हणू लागतो, काय करताय मॅडम, हे बघा इकडे असं काही करू नका, चला पटकन आपण इकडनं बाहेर जाऊ. आता लगेच राजा अवनीला तिकडनं बाहेर घेऊन जातो. त्याच वेळेस आता हा मोटू मात्र बाहेरपर्यंत त्यांचा पाठलाग करू लागतो. तर इकडे आता यशादादा आपल्या गौंडी म्हणजे बांधकामावरती आलेलं असतं. त्याच्या हाताखाली 2 माणसं असतात. तेव्हा यशोदादा म्हणू लागतो, काय मटेरियल कालवलंय, अरे जरा नीट कालवा की, अरे बांधकाम चांगलं झालं पाहिजे. त्याच वेळेस आता जी 2 हाताखाली माणसं असतात ना, ती आता यशोदादाला विचारू लागतात, काय रे यशोदादा, नाही म्हणजे राजांनी लग्न करून बायको आणली घरात म्हणे. त्यावर लगेच यशोदादा म्हणू लागतो, हो आमच्या घरची सून आहे ती. तेव्हा लगेच आता दुसरा माणूस म्हणू लागतो, काय रे यशोदादा, ती आजच सकाळी पळून गेली ना, हो की नाही. तेव्हा यशोदादा म्हणू लागतो, नाही म्हणजे ते. त्याच वेळेस आता लगेच ते दोघे एकमेकांकडे बघून हसू लागतात. बघ मी म्हटलं होतं ना, यांच्या घरात सून टिकू शकत नाही, चल दे 100 रुपये दे. तेव्हा लगेच आता त्या दोघांमध्ये भांडणं सुरू होतात. अरे 100ची पैन नव्हती, 50ची होती. तेव्हा यशोदादाला राग येतो, काय म्हणजे आमच्या घरात सून टिकणार आहे की नाही याच्यात तुम्ही पैजा लावताय, तुम्हाला लाज नाही वाटत. त्यावर लगेच आता ती माणसं म्हणू लागतात, यशोदादा अरे सगळं गाव बोलतंय तुमच्या घरात पोरगी टिकू शकत नाही. तेव्हा आता यशोदादाला खूप राग येतो, लाजा वाटू द्या, दुसऱ्यांचं फक्त दुःख बघवतो, सुख नाही तुम्हाला, असे म्हणत यशोदादा तिकडनं निघून जातो. तर त्यानंतर इकडे आता राजा आणि अवनी स्वातीबहिणीच्या आईवडिलांच्या घरी आलेले असतात. आता बेल वाजवताच आता स्वातीबहिणींचे वडील येतात. आता स्वातीबहिणींचा त्यांना फोन आलेला असतो. तेव्हा ते वडील म्हणत असतात, ठीक आहे स्वाती तू काळजी करू नको, बेल वाजली बहुतेक तीच आली असेल. आता ते पटकन दरवाजे देतात. अवनी अगं ये ना. अवनी आता राजाला म्हणू लागते, राजा तू खालीच थांब. राजा आता तिथेच पायऱ्यांच्या खाली थांबतो. त्याच वेळेस अवनी आतमध्ये येताच स्वातीचे वडील म्हणू लागतात, अगं बैस ना, अगं खूप दिवसांनी आली ना, तुला हवं तेवढे दिवस तू राहू शकते. आता लगेच अवनी तिथे कॉटवरती बसते. त्याच वेळेस आता स्वातीबहिणींची आई आतमधनं येते. आता ती मात्र खूपच भडकलेली असते. तेव्हा लगेच ती आता स्वातीबहिणींच्या बाबांना आतमध्ये घेऊन जाते आणि आता दोघांचं बोलणं चालू असतं. अवनीला ते सगळं ऐकू येत असतं. त्याच वेळेस आता अवनी मात्र गुपचूप त्या दोघांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा लगेच आता स्वातीबहिणीची आई म्हणू लागते, अहो कळतं का तुम्हाला, अहो काय करताय, अहो त्या पोरीने माती खाल्ली आणि तुम्ही तिला आपल्या घरात घेताय, तिच्या आईवडिलांनी तिला घरात ठेवलं नाही, तुम्ही कशाला ठेवताय, जमणार नाही. तेव्हा लगेच आता स्वातीचे बाबा म्हणू लागतात, अगं असं काय करते, स्वातीने सांगितलंय ना, मग राहू दे ना तिला थोडे दिवस. तेव्हा तिची आई म्हणू लागते, स्वातीला ना फक्त आपुलकीपणा कळतो, तिचं भलं नाही कळत, आपण तिला इथे अजिबात ठेवणार नाही आहोत, तुम्ही सांगतायत का मी सांगू. त्याच वेळेस आता दोघेही बाहेर येतात. तेव्हा अवनी पटकन आता त्यांचा नमस्कार करणार. ते स्वातीची आई म्हणू लागते, राहू दे, अगं तू पळून जाऊन त्या ड्रायव्हरशी लग्न केलं, तुला काहीच वाटलं नाही आणि आता तोंडवर करून इकडे आली. त्याच वेळेस अवनीचे
हावभाव बदललेले असतात. तिला खूपच वाईट वाटतं. तेव्हा स्वातीचे बाबा म्हणू लागतात, दे बाई, अगं ते नंतर बोलूया ना आपण, प्लीज तिला राहू दे ना थोडे दिवस. हे बघ अवनी, तू काळजी करू नको, तू इकडे हवे तेवढे दिवस राहा. आता लगेच स्वाती वहिनीच्या आईला राग येतो. ती आतमध्ये निघून जाते. त्याच वेळेस आता स्वाती वहिनीचे बाबा म्हणू लागतात, अवनी तू तिचं मनावर घेऊ नको हा. तुला जेवढे दिवस राहायचे ना तेवढे दिवस राहा. जा आतमध्ये जातीस का तू? तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, नाही तो बाहेर थांबला आहे ना, मी त्याला सांगून येते. अवनी इकडे बाहेर येते. तेव्हा राजा म्हणू लागतो, काय झालं मॅडम, समजा काही ठीक आहे ना? तेव्हा अवनी म्हणू लागते, आता ठीकच म्हणावं लागेल. हे बघ मला थोडे दिवस इकडेच राहायचे, त्यामुळे प्लीज आता तू घरी जाऊ शकतो. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम मी पण थोडे दिवस थांबतो की इकडे, नाही म्हणजे समजा ठीक होईपर्यंत. तेव्हा अवनी म्हणू लागते, नाही तू नको थांबू, तू जा तुझ्या घरी, मला राहू दे इकडे, माझं मी सांभाळून घेईल. हे बघ आजवर तू माझी खूप साथ दिली, माझ्यासाठी जेवढं कोणी करणार नाही ना तेवढं तू खरंच खूप केलं आहे राजा, त्यामुळे खूप खूप थँक्यू. आता राजाला वाईट वाटतं. त्याच वेळेस आता लगेच अवनी म्हणू लागते, तू माझं टेन्शन घेऊ नको, मी बाबांना आणि आईला सगळं खरं खरं सांगणार आहे. हे लग्न खोटं आहे हे एकदा का त्यांना सांगितलं ना ते नक्कीच माझा स्वीकार करतील. त्याच वेळेस आता लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम आहो पण. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, राजा तू जा घरी, तू नको टेन्शन घेऊ. आता राजा लगेच निघालेला असतो. त्याच्या डोळ्यात मात्र पाणी येतं. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, थांब राजा. आता राजा थबकतो. तेव्हा लगेच अवनी त्याच्याजवळ येते, राजा खरंच तू खूप केलं आहे रे माझ्यासाठी, म्हणजे तुझी जी भावंडं आणि तुझे जे अण्णा आहेत ना त्यांनीही माझ्यावरती 2 दिवस खूप प्रेम केलं. खरंच तू खूप नशीबवान आहे रे राजा. खरंच तुझ्या नशिबात एवढी प्रेम करणारी माणसं भेटली तुला, त्यांनाही माझ्या वतीने थँक्यू सांगा. आणि राजा हे बघ तुझ्या नशिबात जी कोणी पोरगी येईल ना ती खूप नशीबवान असेल रे, खरंच, कारण तुझ्यासारखा दमदार प्रत्येक संकटात साथ देणारा नवरा भेटणार आहे. हे असं चांगला जोडीदार भेटणं खूप कठीण असतं रे, पण तुझं नशीब मात्र खूप चांगलं आहे. आता लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम मग मी निघू का, मी का थांबू इकडे? त्यावर अवनी म्हणू लागते, नाही निघ, खरंच तुझे खूप उपकार झालेत आणि आता मला माझ्यामुळे तुला आणखीन त्रास होऊ द्यायचा नाही. पण एक मिनिट राजा, माझ्यामुळे तुला खूप खर्च झाला ना, हे घे त्याची परतफेड म्हणून ठेव. अवनी लगेच आपल्या हातातील सोन्याची अंगठी काढते आणि राजाच्या हातावरती टेकवते. आता मात्र लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम याचा अर्थ तुम्ही मला कायमचं जाळ असं सांगताय का? आता अवनी राजाकडे बघू लागते. तर त्यानंतर इकडे मात्र सुली खूप भडकलेली असते. सोन्यासारखी बायको असताना दुसरा संसार थाटतो याचा ना बेतच बघते. आता तिने आपल्या नवऱ्याला व्हिडिओ कॉल केलेला असतो. आता लगेच तिच्या नवऱ्याला ती म्हणू लागते, काय रे दोंड माणसात, तिकडे जाऊन तुला हे समज करताना लाज नाही वाटली? तेव्हा तिचा नवरा म्हणू लागते, सुले तुला वेळ लागले का? तूच मला इकडे येऊन हे समज करायला लावलं ना? तेव्हा सुली म्हणू लागते, हो अरे 4 पैसा कमाव म्हटले होते, पण नाही, तू तर तिकडे जाऊन नको नको ते करून बसला ना. त्यावर लगेच आता तिचा नवरा म्हणू लागतो, काय केलंय मी? उगाच तोंडाना काय बी वाफा बाहेर काढू नको, काय झाले सांगशील? तेव्हा सुली म्हणू लागते, अरे दुसरी बायको केली तिकडे जाऊन, ती अवदसा घरात आणली. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याशी असं वागून ना किडे पडते तुझ्या तोंडात, कारण माझ्या माहेरचं समद खाऊन बसलास आणि आता वरून दुसरा संसार थाटतोय. तुला ना सोडणार नाहीये, तुला शाप लागेल माझा. आता नको नको ते शाप आपल्या नवऱ्याला इथे सुलीने द्यायला सुरुवात केलेली असते. तेव्हा लगेच तिचा नवरा म्हणू लागतो, अगं तुला वेळ लागला सुले, थोबाडातनं काय बी शाप काढू नको, तुझे शाप खरे ठरतात. त्याच वेळेस नमी येते आणि जोरजोरात हसू लागते. तेव्हा तिचे बाबा म्हणू लागतात, नमे हसू नको, अगं तुझ्या आईने शाप दिलेत मला, अगं काय चालू आहे तिकडे? त्यावर लगेच आता सुली म्हणू लागते, नमे अगं पोरकी लग्नाला आली आणि बाप लग्न करतोय, तुला हसायला काय झालं? तेव्हा नमी म्हणू लागते, मम्मी तू पण ना लय बावळट आहे, अगं दोंडी मामाने फसवलंय तुला, त्याने खोटं सांगितलं आणि तू लगेच आली इकडे. तेव्हा लगेच आता नमीची आई म्हणू लागते, धोंड्या आता बघ, आता मी तुला सोडणार नाही आहे, मला फसवतो काय? आता नाही याची परतफेड केली आणि तुझा बदला घेतला ना तर नावाची सुली नाही, असं या सुलीने ठरवलेलं असतं. तर इकडे आता लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम ही अंगठी नको आहे मला, कसं आहे ना मी हे सगळं पैशासाठी नाही केलं आहे हो, खरंच मनापासनं मला तुमची स्वप्न पूर्ण व्हावी, तुमचं करिअर पूर्ण व्हावं हे वाटलं आणि म्हणून मी तुमची मदत केली, या समध्याची मला गरज नाही. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, खरंच खरं खूप थँक्यू, पण मला माझ्या स्वप्नापेक्षा करिअरपेक्षा मला माझ्या बाबांची तब्येत महत्त्वाची. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम काय होणार नाही त्यांना,
ते बरे होतील. तेव्हा अवनी म्हणू लागते, नाही आता मी जास्त वाट पाहू शकत नाही. मी स्वाती वहिनीला बाबांना सगळं काही खरं सांगणार आहे. हे लग्न खोटं आहे हे सगळं एकदा का त्यांना कळलं की ते नक्कीच मला माफ करतील. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, मॅडम नाही म्हणजे एक रिक्वेस्ट करू का? तेव्हा अवनी म्हणू लागते, काय झालं आहे? त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम हे सांगायला जरा घाई करू नका. थोडे दिवस वाट बघा आणि मग सांगा. कसं आहे ना, हे जर कळलं तर तुमचा भाऊ आणि तो मोठू विवान माझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही हो, त्यांच्या जीवावर बेतेल. म्हणून मी तोपर्यंत काहीतरी सोय करतो, माझ्या घरच्यांना बाहेर पाठवतो. म्हणजे कसं त्यांच्या जीवाला काही धोका असणार नाही. जर तुम्ही लगेच सांगितलं तर नक्कीच ते माझ्या घरच्यांच्या जीवावर उठतील. त्यामुळे प्लीज मॅडम सत्य सांगायला वेळ घ्या. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, ठीक आहे. आता मात्र लगेच अवनी म्हणू लागते, बरोबर तू जा. आता राजा मात्र धपक्या पावलांनी तिकडनं निघालेलं असतो. त्याच्या डोळ्यातनं पाणी आलेलं असतं. तेव्हा तो मनाशीच म्हणू लागतो, देवी आई अगं तुझ्या आशीर्वादापेक्षा सुलवात्याचा शाप दणकट कसा ठरू शकतो? देवी आई हे समजा काय चालू आहे? आता मात्र अवनी आतमध्ये निघालेली असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता मात्र या मोटूने महेशला सगळं काही सत्य सांगितलेलं असतं. स्वातीने अवनीला कसं तिच्या आईबाबांकडे ठेवलंय. आता महेश खूप भडकतो आणि धावतच लगेच आपल्या सासूरवाडीला पोचतो आणि अवनीला म्हणतो, अवनी निघ इकडनं, लगेच निघायचं. तेवढा अवनी म्हणू लागते, दादा प्लीज असं नको ना करू, मला राहू दे ना इकडे. त्याच वेळेस महेश लगेच अवनीचा हात पकडतो आणि ओढतच तिला घराबाहेर धक्के मारून बाहेर काढतो. आता मात्र त्याच वेळेस गेटमध्ये उभी असणारा राजा लगेच अवनीला पकडतो. अवनीला खूप वाईट वाटतं. ती तिकडनं रडतच पळत निघून जाते. तेव्हा राजा लगेच आता हात दाखवतच या महेशला म्हणू लागतो, सांभाळून राहा, ती माझी बायको आहे. आता तिच्याशी जर असं वागण्याचा प्रयत्न केला ना तर कानफाड फोडून टाकेल. आता मात्र महेशला खूपच राग येतो. तर आता त्यानंतर पुढे काय होणार? अवनी पुन्हा दांगटांच्या घरी येणार का? काय काय होईल हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.